गुड. देवयानीने रिप्लाय दिला, आवाज येतोय, रिडेबल आहे सगळं. ओके, नाउ वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हाट पॉलीजेनिक इनहेरिटन्स. सो व्हाट एक्झॅक्टली पॉलीजेनिक इनहेरिटन्स म्हणजे काय? यस, पहिले डेफिनेशन समजून घ्या, मग एक्झाम्पल वर जाऊ आपण, डिटेल मध्ये क्रॉस पण बघू. इट इज द इनहेरिटन्स इन विच, इनहेरिटन्स आहे म्हणजे ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर आहे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये. पण आता हे मेंडलला फॉलो करत नाहीये, मेंडल लॉजला फॉलो करत नाहीये, मोनो हायब्रिड क्रॉसला फॉलो करत नाहीये. एक वेगळ्या प्रकारचा इनहेरिटन्स आहे ना, डेव्हिएशन आहे. बरोबर, यस, एक्सेप्शन आहे. इट इज द इनहेरिटन्स इन विच काय होईल याच्यामध्ये, सम ट्रेट्स, काही ट्रेट्स आहेत, ट्रेट्स, कॅरेक्टर अँड ट्रेट्स. यू नो द डिफरन्स. कॅरेक्टर म्हणजे काय? कॅरेक्टर म्हणजे काय? कॅरेक्टर म्हणजे काय? डोंट नो सर, है ना? फक्त टिक करताय का अभ्यास पण करताय? अभ्यास पण करा, फक्त टिक नाही करायचंय. आन्सर पण आले जे मग रिअलिटी करताय तर. कॅरेक्टर म्हणजे काय? हेरिटेबल फीचर. सिंपल आहे, हेरिटेबल फीचर. कॅरेक्टर म्हणजे काय? आवाज येत नाही, सगळे बोला. कॅरेक्टर म्हणजे काय? अरे बोलो ना, माता रानी पाप लगाएंगी, पापी बनू नका. कॅरेक्टर म्हणजे काय? हेरिटेबल फीचर. सगळ्यांनी बोलायचं ना, का लाज वाटते बोलताना? लाज वाटत असेल तर यू कॅन गेट लॉस्ट, निघून जा, है ना? सगळ्यांनी बोलायचं. यस, अंडरस्टँड करा. नाउ ट्रेड्स म्हणजे काय? ट्रेड्स म्हणजे काय? अल्टरनेटिव्ह, बोला ना. ट्रेड्स म्हणजे काय? व्हॉट इज माय ट्रेड्स? कम ऑन टेल मी, ट्रेड्स म्हणजे काय? काय? व्हेरियंट. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. इट शोज वर, है ना, डिफरंट वेरियंट, अल्टरनेटिव्ह वेरियंट ऑफ अ पर्टिक्युलर कॅरेक्टर. इट इज कॉल्ड ॲज म्हणजे काय? डिफरंट व्हेरियंट. एखाद्या कॅरेक्टरचे डिफरंट व्हेरियंट आहे, त्याला आपण ट्रेड म्हणतोय. ज्याच्यामध्ये सम ट्रेट्स, काही ट्रेट्स, दे आर कंट्रोल्ड बाय नॉट अ सिंगल जीन, इनस्टीड दे आर गोइंग टू कंट्रोल बाय सेव्हरल जीन्स. बरोबर, समजतंय का? तर एक अशा प्रकारचं इनहेरिटन्स आहे की त्या इनहेरिटन्स मध्ये काही जे ट्रेट्स आहे, बरोबर, तर ते सिंगल जीन कंट्रोल नाही करत आहे, मेंडलला फॉलो नाही करत आहे. तर इनफॅक्ट या ठिकाणी सेव्हरल जीन, एकापेक्षा जास्त जीन, 4 जीन, 5 जीन, बरोबर, 6 जीन एकत्र येऊन या ठिकाणी तो पर्टिक्युलर ट्रेट कंट्रोल होतोय. बरोबर, आणि मग त्याच्यामुळे, बरोबर, तर त्याच्यामध्ये काय सापडणार नाही आपल्याला, है ना, तर कंट्रास्टिंग कंट्रास्टिंग कॅरेक्टर नाही सापडणार. तर या ठिकाणी लॉट ऑफ व्हेरिएशन. जेव्हा एकापेक्षा जास्त इन्व्हॉल्ड आहेत जीन्स, है ना, वेन मोर देन वन जीन्स आर गेट इन्व्हॉल्ड, देन देर आर लॉट ऑफ व्हॅरियंट्स. आपण डिटेल मध्ये जाऊ, है ना. डेफिनेशन समजली का? यस, पॉलिजेनिक इनहेरिटन्स म्हणजे काय? इट इज इनहेरिटन्स इन विच some traits are controlled by multiple genes, many genes, more genes, several genes. Example, human skin color. बरोबर, फक्त दोन व्हेरियंट नाहीये, दोन पेक्षा जास्त व्हेरियंट आहे. बरोबर, आपण बघतोय खूप सारे व्हेरियंट आहे. अल्बिनो, कम्प्लिटली व्हाईट, नंतर फेअर, बरोबर, नंतर लेस फेअर, बरोबर, नंतर मुलाडोज, बरोबर, नंतर डार्क, बरोबर, नंतर व्हेरी डार्क. तर लॉट ऑफ व्हेरिएशन्स, है ना. तर पहिलं एक्झाम्पल काय? ह्युमन स्किन कलर. मग असे व्हेरियंट का बनतात? तर यस, या ठिकाणी अंडरस्टँड करा, आपण डिटेल मध्ये जाऊ. 3 जीन्स, बरोबर, 3 जीन म्हणजे टोटल 6 अलील हा कंट्रोल करतील कॅरेक्टर कोणता? ह्युमन स्किन कलर. बरोबर, जर आपण म्हणतोय या ठिकाणी, जर आपण म्हटलं यस, है ना, सगळे सगळे जी अलील जर डॉमिनंट आहे, बरोबर, सगळे जीन जर डॉमिनंट आहे, तर तो कलर कोणता येईल? यस, या ठिकाणी, बरोबर, डार्क. है ना, आपण बघतो काही कंट्रीज आहे, वेस्ट इंडिज, बरोबर, काही कंट्रीज आहे, केनिया, बरोबर, तर त्या ठिकाणी ऑफकोर्स देअर मे बी, आपण या ठिकाणी म्हणतोय एन्व्हायरमेंटल इन्फ्लुएन्स आहे, बरोबर, एन्व्हायरमेंटल इन्फ्लुएन्स आहे. त्या ठिकाणी जास्त टेम्परेचर असतं आणि मग त्याच्यामुळे प्रभाव पडतो जीन्सवर, आणि मग हळूहळू या ठिकाणी काय होत जातं, तर सगळे डॉमिनंट होत जातात. बरोबर, तर ऑल द जीन्स दे आर आर हिअर वी कॅन से डॉमिनंट. आणि जर सगळे जीन्स डॉमिनंट आहे, तर मग या ठिकाणी कलर कोणता होऊन जाईल? डार्क. समजतंय का? बरोबर, समजतंय का? है ना, बरोबर. तर यस, अंडरस्टँड करा. तर इथे काय, सगळे जीन्स डॉमिनंट आहे म्हणजे सगळे जीन्स या ठिकाणी मेलानिन तयार करतील. बरोबर, ऍडिटिव्ह इफेक्ट आहे, ऍडिटिव्ह इफेक्ट आहे, है ना. हा जीन मेलानिन तयार करेल, हा जीन मेलानिन तयार करेल, सगळे मेलानिन तयार करतील आणि त्याच्यामुळे जास्त मेलानिन बनेल, आणि मग कलर या ठिकाणी कोणता बनेल? डार्क. समजतंय का? अंडरस्टँड करा काय झालं होतं. बरोबर, इंडियामध्ये एकदम पॉप्युलर झाली, बरोबर, काय पॉप्युलर झाली यस इंडियामध्ये, है ना, एक स्कीम, बरोबर, है ना. आणि तुम्ही पण सगळ्यांनी काढलेत आधार कार्ड. सो इंडियामध्ये काय झालं, आधार कार्ड खूप पॉप्युलर झाले. मग वेस्ट इंडिज, बरोबर,
तर त्यांनी काय म्हटलं, आपण पण करू, आपल्या नावात पण इंडियाने केलं आधार कार्ड, आपण पण करू. बरोबर, त्यांनी सुरू केली है ना. काय केलं या ठिकाणी त्यांनी सुरू केलं, काय सुरू केलं, आधार कार्ड. पण महिन्याभरात बंद करून टाकले. का बरं? का बरं बंद करून टाकले? काय? का बरं बंद करून टाकले? सगळे सारखेच वाटत होते. बरोबर है ना, फोटो देत नव्हते है ना. फरक आहे ना. बरोबर. ऍक्च्युअल फोटो तुमचा कशावर असतो? ऍक्च्युअल फोटो तुमचा कशावर असतो? फेसबुकवर नसतो, इन्स्टावर नसतो. दॅट इज नॉट ऍक्च्युअल. तो ऍक्च्युअल फोटो असतो का? नाही. ऍक्च्युअल फोटोग्राफ कशावर असतो तुमचा? आधार कार्डवर है ना. सगळे चित्र विचित्र असतं. बरोबर. तर यस, अंडरस्टँड करा व्हॉट वी आर टॉकिंग. तर आपण इथे बोलतोय जोक्स अपार्ट, पण या ठिकाणी अंडरस्टँड करा. तर सगळे जीन जर असतील या ठिकाणी डॉमिनंट, तर ते काय रिलीज करतील? मेलॅनिन. आणि यस, अंडरस्टँड करा, जर ब्लॅक कलर असेल, जर मेलॅनिन जास्त तयार होतोय, दे आर लेस प्रोन टू कॅन्सर है ना. त्यांना कॅन्सर होत नाही. कॅन्सरचं प्रमाण जास्त है ना या ठिकाणी कोणामध्ये? अल्बिनोज है ना. त्यांना या ठिकाणी जास्त चान्सेस आहे कॅन्सर होण्याचा. बरोबर. तो वेगळा पार्ट आहे. पण आपण इथे बघतो जेनेटिक्स, तर इथे मेलॅनिन बनतं, इथे मेलॅनिन बनत नाहीये. तर आपण म्हणू आता इथे काय होईल मग? सपोज आपण म्हणू है ना, यस, काही जीन या ठिकाणी काय आहे? रेसेसिव्ह आहे. आता इथे आपण बघतोय काही जीन रेसेसिव्ह आहे. समजतंय का? म्हणून कलर काय झाला? बरोबर, लेस डार्क. कारण काय कमी बनलं? मेलॅनिन. इथे आपण बघतोय यस या ठिकाणी है ना. तर यस, काही आपण या ठिकाणी बघतोय डॉमिनंट आहे, 3 डॉमिनंट आहे, 3 रेसेसिव्ह आहे. ते कसे झाले? मुलॅटो, इंटरमिडिएट है ना या ठिकाणी सावळे. बरोबर का? कारण आपण या ठिकाणी बनतोय तीनच बनवत आहेत काय? मेलॅनिन. बाकीचे मेलॅनिन बनवत नाहीये. समजतंय का? जसं जसं इकडे जाऊ आपण, यस है ना. आता इथे काय आहे? बरोबर, इथे काय आहे? तर यस है ना, कमी कमी होत चाललंय. कोण? यस डॉमिनंट. आणि कोण होत चाललंय? रेसेस. आपण बघतोय है ना, प्युअर अल्बिनो, कम्प्लीट व्हाईट. बरोबर, म्हणजे काय? तर तो कसा आहे? तर सगळे त्याच्यामध्ये काय? रेसेसिव्ह. तर जनरली इथं टेम्परेचर कमी आहे. बरोबर, अमेरिका साईड, इंग्लंड साईड, तर तिकडे सगळे जीन्स कोणते असतात? रेसेसिव्ह. रेसेसिव्ह असतात. मग मेलॅनिन बनवत नाही. मेलॅनिन बनवत नाही म्हणून मग प्रॉब्लेम आहे ते अल्बिनो. समजताय का सगळ्यांना मी काय सांगतोय? बरोबर. तर अशा प्रकारे आपण बघतोय इन अ यस, कन्सिडर द इन्फ्लुएन्स ऑफ एन्व्हायरमेंट. याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचा इन्फ्लुएन्स पण आहे है ना. पॉलिफिनोट रिफ्लेक्ट द कॉन्ट्रीब्युशन ऑफ इच अलील. ऍडिटिव्ह इफेक्ट आहे. जेवढे डॉमिनंट जीन तेवढा या ठिकाणी जास्त. जेवढे डॉमिनंट जीन कमी, जेवढे रेसेसिव्ह जीन जास्त, तेवढा मेलॅनिन कमी. समजताय का? तेवढे ते वाईट. बरोबर. सो ह्युमन स्किन कलर आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघतोय. 2 एक्झाम्पल आहे ना. दुसरं एक्झाम्पल ध्यानात घ्या. दुसरं एक्झाम्पल कोणतं आहे? ह्युमन हाईट. सेकंड एक्झाम्पल कोणतं आहे? ह्युमन हाईट. सेम. इथे या ठिकाणी 4-5 जीन इन्व्हॉल्ड, जे की कॉन्ट्रीब्युट करतात ह्युमन हाईटवर. समजतंय का? कोण ट्रेड नसणार आहेत? खूप सारे ट्रेड आहे है ना. 1.5 फूट, 2.5 फूट, 3.5 फूट, 4.5, 5.5, 6.5 है ना, 7, 8 व्हॉट. समजतंय का? बरोबर. तर यस, हाईट पण डिपेंड करेल मेनी जीन्सवर, मल्टिपल जीन्सवर, सेव्हरल जीन्सवर है ना. असं आपण बघतो ह्युमन स्किन कलर इन डिटेल. ह्युमन स्किन कलर इन डिटेल. अजून त्यात 3 जीन्स एबीसी. एबीसी जीन्स आहेत, ते कंट्रोल ह्युमन स्किन कलर है ना. तर डॉमिनंट फॉर्म्स कोणते आहे? कॅपिटल बी, कॅपिटल सी. कारण डॉमिनंट आपण या ठिकाणी लेटर कशाने एक्सप्रेस करतो? कॅपिटल लेटरने. कोणी सांगितलंय? कोणी सांगितलंय? असं कोणी सांगितलं? मेंडल अंकलने. मेंडल अंकलचं ऐकायचं. बर, कॅपिटल लेटर्स या ठिकाणी आपण डॉमिनंट. आणि रेसेसिव्ह फॉर्म्स काय? स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी. लाईट स्किन. समजतंय का? बरोबर. यस, अंडरस्टँड करा. रेसेसिव्ह असेल तर लाईट स्किन आहे. आणि मग या ठिकाणी यस डॉमिनंट असेल स्किन. जिनोटाइप विथ ऑल द डॉमिनंट अलील. कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल बी, कॅपिटल सी, कॅपिटल सी, सगळे कॅपिटल आहे. सगळे जास्त मेलानिन आहे. इट इज डार्केस्ट स्किन कलर. तर स्किन कलर कसा होऊन जाईल? डार्क. बरोबर, ब्लॅक है ना. बरोबर, आधार कार्डचा फोटो. जिनोटाइप विथ ऑल द रेसेसिव्ह अलील. तर सगळे सगळे या ठिकाणी रेसेसिव्ह असतील. सगळे रेसेसिव्ह असतील. स्मॉल ए, स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल बी, स्मॉल सी, स्मॉल सी. इट गिव्ह लाइटेस्ट स्किन कलर है ना. इंस्टाग्रामचा फोटो फिल्टर टाकून. बरोबर, समजतं ना. बरोबर. तर त्या ठिकाणी काय आहे? सगळे आपण या ठिकाणी बघतोय यस, हिअर वी कॅन सर रेसेसिव्ह जीन आहे, लाइटेस्ट स्किन कलर. जिनोटाइप विथ 3 डॉमिनंट. बरोबर, 3 डॉमिनंट आणि 3 रेसेसिव्ह. बरोबर, 3 डॉमिनंट आहे, 3 रेसेसिव्ह आहे. 3 डॉमिनंट आहे, 3 रेसेसिव्ह आहे है ना. म्हणजे कोणताच फोटो नाही ऍड ऍक्च्युअल. बरोबर. तर आपण या ठिकाणी काय म्हणतोय? यस, हिअर इट इज इंटरमिडिएट स्किन कलर. समजतंय का?
द नंबर ऑफ each टाइप ऑफ allele इन द genotype of determine the darkness or lightness of the skin. जर मी तुम्हाला म्हटलं सपोज फिमेल आहे, बरोबर, सपोज काय आहे, फिमेल आहे ना, आणि ती या ठिकाणी फेअर आहे, बरोबर, फेअर आहे म्हणजे जेनोटाइप काय येईल त्याचा, अल्बिनो आहे, म्हणजे काय, सगळे रेसेसिव्ह. इफ इट इज गेट मॅरीज विथ द मेल, डार्क स्किन कलर, then can you tell me F1 मध्ये कोणता कलर असेल? कम ऑन टेल मी. जर सपोज यांचं मॅरेज झालं है ना, अमेरिकेची लेडीज होती आणि केनियाच्या मेल सोबत तिने मॅरेज केलं, तर मग जी प्रोजेनी होईल त्यांचा स्किन कलर कोणता असेल? कॅन यू टेल मी? कम ऑन, कॅन यू टेल मी? बोला लवकर, एवढा वेळ लागतोय का? सिंपल आहे ना, काय लिहायचं, हे पॅरेंट्स आहे, मग काय तयार करायचं, गॅमेट, बरोबर, गॅमेट तयार करू आपण. किती प्रकारचे गॅमेट बनतील? किती प्रकारचे गॅमेट बनतील? हाऊ मेनी टाइप्स ऑफ गॅमेट विल गेट प्रोड्यूस? बोला ना, सांगा ना रे. सब बेंच उचले डोक्यात टाक. किती प्रकार गॅमेट बन, तुला तुला काय वाटतं, किती प्रकारचे गॅमेट बनतील पहिल्या केस? सांग ना पटकन, बोला बोला, सांगा किती प्रकारचे गॅमेट बनतील? एक प्रकारचा गॅमेट बनेल, सिंगल. एवढा काय वेळ लागतो? सिंगल गॅमेट बनेल ना, कोणती कंडिशन, किती वेळ लागणार आहे? बस, हॅप्लॉइड एक, दोन बी पैकी एक, दोन सी पैकी एक. आणि मग इथे इथे किती प्रकारचे गॅमेट बनतील? इथे किती प्रकारचे गॅमेट बनतील आता? एक. गॅमेट्स आर हॅप्लॉइड, गॅमेट्स आर प्युअर. लॉ ऑफ सेग्रिगेशन झाला ना आपला, लॉ ऑफ सेग्रिगेशन. सेग्रिगेशन काय सांगतो? यस, या ठिकाणी ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन काय होईल, alleles they are going to segregate, separate from each other in such a way that each gamete receive only one of them. Each gamete receive only one of them. Each gamete receive only one of them. काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला सांगितलंय ना, होमोजायगस कंडिशन असेल तर किती प्रकारचे गॅमेट बनतील? ओनली वन. यांचा क्रॉस, कोणता कलर येईल? कोणता कलर येईल? कोणता कलर येईल? मुलॅटो. कोणता कलर येईल? मुलॅटो. इंटरमिडिएट, इंटरमिडिएट, नॉट डार्क नॉट फेअर, है ना. कोणता कलर येईल? सावळा. सावळा गोंधळ सगळं. कोणता कलर येईल? इंटरमिडिएट कलर. समजतंय का? पण जर याचं सल्फिंग झालं तर, याचं सल्फिंग झालं तर, याचं सल्फिंग झालं तर कोणता कलर भेटेल? किती प्रोजेनी भेटतील? किती गॅमेट बनतील? एक तरी आन्सर द्या, 3 क्वेश्चन विचारले. यांचा जर सल्फिंग झालं, समजो सपोज यस इंटरमिडिएट कलरने इंटरमिडिएट कलर सोबतच मॅरेज केल्यानंतर, तर कोणता कलर भेटू शकतो? भेटणारच आहे असं नाही, भेटू शकतो, प्रोबॅबिलिटी. किंवा ऍटलिस्ट मला सांगा, किती प्रोजेनी, किती प्रकारच्या प्रोजेनी भेटू शकतात? भेटतील असं नाही म्हणत, भेटू शकतात. किंवा ऍटलिस्ट सांगा किती गॅमेट बनतील, जाऊ द्या, किती गॅमेट बनतील? हाऊ मेनी टाइप्स ऑफ गॅमेट विल गेट प्रोड्यूस? नंबर नका सांगू, टाइप सांगा. हाऊ मेनी टाइप्स ऑफ गॅमेट विल गेट प्रोड्यूस? कम ऑन, बोला, किती प्रकारचे गॅमेट बनतील? यस, किती? व्हेरी गुड. किती प्रकारचे गॅमेट बनतील? एक्सलंट, बरोबर आहे. किती? 2 टाइप्स, व्हेरी गुड. किती प्रकारचे गॅमेट बनतील? 2 टाइप्स, व्हेरी गुड. किती प्रकारचे गॅमेट बनतील? 2 टाइप्स, व्हेरी गुड. किती प्रकारचे गॅमेट बनतील? कम ऑन, बरोबर आहे ना. किती प्रकारचे गॅमेट बनतील? अरे बोला ना रे, ताई तू सांग, एक किती प्रकारचे गॅमेट सांग, पटकन सांग, किती प्रकारचे गॅमेट बनतील? बोल लवकर. 2. किती प्रकारचे गॅमेट?
बनणारच नाही. आय डोंट नो, मला नाही माहित सर. किती प्रकारचे गॅमेट बनतील? चुकू द्या ना, चुकू द्या, बोला, स्पीक आउट. घाबरायचं काय चुकायला? बोला. किती प्रकारचे गॅमेट बनतील? दोन. किती प्रकारचे गॅमेट बनतील? माहितच नाही. किती प्रकारचे गॅमेट बनतील? दोन. किती प्रकारचे गॅमेट बनतील? माहितच नाही सर. किती प्रकारचे गॅमेट बनतील? माहितच नाही. माहितच नाही. काही संबंध नाही सर. हे काय? हे काय सर? ABC? कोणती कंडिशन आहे? होमोजायगस आहे का हेट्रोजायगस आहे? हेट्रोजायगस. म्हणजे एकापेक्षा जास्त बनतील, म्हणजे दोन बनतील सर. फॉर्म्युला काय आहे? 2⁻n. n इज इक्वल टू नंबर ऑफ हेटेरोजायगोसिटी. इथे हेटेरोजायगोसिटी आहे का? यस. इथे आहे का? यस. इथे आहे का? यस. 2³ 2. सगळे तुम्ही दोन म्हणताय. सगळे तुम्ही म्हणताय दोन प्रकारचे गॅमेट बनतील. अर्धे जण म्हणताय सर माहितच नाही. अर्धे जण म्हणताय दोन गॅमेट बनतील, दोन प्रकारचे गॅमेट बनतील. 2³ 2 होतं काय? हा मी प्रकारच म्हणतोय. किती प्रकारचे गॅमेट बनतील? किती प्रकारचे गॅमेट बनतील? मी अजून सुद्धा काय विचारतोय? नंबर विचारत नाहीये. आय एम नॉट आस्किंग नंबर. गॅमेट करोडो पण बनू शकतात. गॅमेट हजारो पण बनू शकतात. गॅमेट लाखो पण बनू शकतात. किती प्रकारचे बनू शकतात? दॅट इज माय क्वेश्चन. है ना? किती प्रकारचे गॅमेट बनू शकतात? हा जो फॉर्म्युला आहे, दिस फॉर्म्युला इज फॉर नॉट नंबर, दिस फॉर्म्युला फॉर टाइप्स. 8 प्रकारचे गॅमेट बनू शकतात. बनतीलच असं नाही म्हणत मी, बनू शकतात. है ना? वी आर गोइंग टू ड्रॉ द पनेट स्क्वेअर. 8 प्रकारचे गॅमेट बनू शकतात. किती? 1 2 3 4 5 6 7 8. किती प्रकारचे गॅमेट बनू शकतात? 8. है ना? बरोबर. सपोज आपण म्हणू हा मेल आहे, तर मग 8 प्रकारचे गॅमेट कसे बनतील? कॅपिटल ए. समजतंय? पहिले कॅपिटल ए चे बनवून घेऊ आपण. कॅपिटल बी, कॅपिटल सी. कॅपिटल ए, कॅपिटल बी, स्मॉल सी. कॅपिटल ए. आता काय घेऊ मी? स्मॉल बी घेईल. कॅपिटल सी. कॅपिटल ए, स्मॉल बी, स्मॉल सी. हे कॅपिटल ए चे 4 झाले. आता स्मॉल ए चे 4. स्मॉल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी. स्मॉल ए, कॅपिटल बी, स्मॉल सी. स्मॉल ए, स्मॉल बी, कॅपिटल सी. स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी. किती प्रकारचे गॅमेट बनू शकतात? 8. मग 2च गॅमेट बनतील, मग 20च बनतील, मग लाखो बनतील, मग करोडो पण बनतील. दॅट डझंट मॅटर. प्रोबॅबिलिटी किती प्रकारचे बनण्याची आहे, तर ती आपल्याला पनेट स्क्वेअर वरून किती प्रकारचे बनू शकतात? 8 प्रकारचे कोणते शकतो? समजतंय का? नॉट फॉर नंबर, दिस इज फॉर टाइप्स ओनली. 8 प्रकारचे गॅमेट बनू शकतात. हे मेलचे झाले. असेच फिमेलचे पण 8. सेम. फिमेलचे पण किती बनतील? 8. आणि मग सगळ्यांना कंबाईन करून किती बनतील प्रोजेनी? किती प्रोजेनी बनू शकतात? 8 गुणिले 8. हा, व्हेरी गुड. 8 गुणिले 8 किती? 64 प्रकारच्या प्रोजेनी बनू शकतात, जर मुलाटोचं लग्न झालं तर. समजतंय का? मी काय कोणत्याही प्रकारची प्रोजेनी बनू शकते 64 डिफरंट, ज्यांचा जिनोटाइप वेगळा असेल. त्याचा पण तुम्हाला मी वाटलं तर रेशो देऊन टाकतो. त्याचा पण रेशो आहे 1:6:15:20:15:15. सॉरी 16 नॉट 15. चला 15 15 तर त्याचा रेशो काय भेटेल? 1:6:15:20:15 है ना? डबल 15 नाही, एकच 15 आहे. बरोबर. 15:6:1. तर 64 प्रकारच्या प्रोजेनी भेटेल, ज्यांचा जिनोटाइप वेगळा असू शकतो. है ना? एक असेल कॅपिटल ए, कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी वाला. बरोबर. एक असेल इकडे स्मॉल ए, स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल बी, स्मॉल सी वाला. असे वेगवेगळ्या प्रकारचे जिनोटाइप भेटतील. समजतंय का सगळ्यांना? दिस इज जेनेटिक्स आहे. चला एक क्वेश्चन सॉल्व्ह करा. बरोबर. एक क्वेश्चन सॉल्व्ह करा. जर मी तुम्हाला विचारलं, अरे यार क्वेश्चन आला नाही, कुठे गेला?
क्वेश्चन क्वेश्चन आले ना, ठीक आहे. बरोबर, सेम क्वेश्चन होता मुला डोजवर. बघू आपण नेक्स्ट कन्सेप्ट समजून घेऊ प्लिओट्रॉपीचा. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन समजून घेऊ. यस, हिअर वी कॅन से प्लिओट्रॉपीचा. प्लिओट्रॉपीचा मिनिंग काय तो समजून घ्या ऍटलीस्ट. प्लिओट्रॉपी म्हणजे काय? आता एक तीर में कई सारे निशाणे, म्हणजे जीन सिंगल आहे. जीन कसा आहे? जीन सिंगल आहे. जीन सिंगल आहे, पण तो काय करेल? तो काय करेल? यस, मल्टिपल ट्रेट्स, मेनी ट्रेट्स तयार करेल. पहिले काय होत होतं पॉलिजेनिक मध्ये? याच्यामध्ये कन्फ्युजन होतं दोघांमध्ये, कारण हे एकमेकांचे अपोजिट आहे. बरोबर, पॉलिजेनिक मध्ये काय होतं? जीन खूप सारे होते, ट्रेट सिंगल होता. आता इथे काय आहे? जीन सिंगल आहे, ट्रेट खूप सारे आहेत. तर हे डेव्हिएशन आहे. हे डेव्हिएशन आहे. मेंडलने काय सांगितलं होतं? एक जीन एक कॅरेक्टर, एक जीन एक ट्रेट. पण इथे काय? जीन एक आहे, पण आता या ठिकाणी ट्रेट खूप सारे आहे, कॅरेक्टर खूप सारे आहे. तर अशी जी सिच्युएशन आहे, तर त्याला आपण काय म्हणतोय? प्लिओट्रॉपी. बरोबर, तर हे 5 काय आहे? डेव्हिएशन्स. हिअर सिंगल जीन एक्झिबिट मल्टिपल फिनोटायपिक एक्सप्रेशन. मेंडलने सांगितलं होतं एक जीन एक फिनोटायपिक एक्सप्रेशन करेल, पण यस आता काही काही वेळेला काय होतं? जीन तर एकच आहे, जीन तर सिंगल आहे, पण तो काय करतोय? यस या ठिकाणी मल्टिपल फिनोटायपिक एक्सप्रेशन शो करतोय. सच अ जीन इज कॉल्ड ॲज व्हॉट? प्लिओट्रॉपिक जीन. अशा जीनला आपण या ठिकाणी काय म्हणतोय? प्लिओट्रॉपिक जीन म्हणतोय, है ना. सिंगल जीन एक्झिबिट मल्टिपल फिनोटायपिक एक्सप्रेशन. जेव्हा सिंगल जीन सिंगल जीन आहे, बरोबर, जिंगल नाही सिंगल, बरोबर है ना, सिंगल जीन आहे, बरोबर है ना. जिंगल जीन नाही, काय सिंगल जीन. बरोबर, सिंगल जीन आहे, पण तो काय करतोय या ठिकाणी? यस या ठिकाणी मल्टिपल फिनोटायपिक एक्सप्रेशन एक्झिबिट करतोय. खूप सारे एक्सप्रेशन एक्झिबिट करतोय, फिनोटायपिक कॅरेक्टर एक्सप्रेस करतोय. आणि सच जीन इज कॉल्ड एज व्हॉट? प्लिओट्रॉपिक. इन मोस्ट केसेस मेकॅनिझम ऑफ प्लिओट्रॉपी इज द इफेक्ट ऑफ जीन ऑन मेटाबॉलिक पाथवे. तर मोस्ट ऑफ द ठिकाणी काय होतंय? यस या ठिकाणी हा जो जीन आहे तो मेनी एन्झाइम्स तयार करेल, आणि एन्झाइम्स काय करतात? तर यस या ठिकाणी मेटाबॉलिक पाथवे रेग्युलेट करतात. तर या जीनचा, प्लिओट्रॉपिक जीनचा जास्त करून इम्पॅक्ट, जास्त करून इफेक्ट कशावर आहे? ऑलवेज नाही, 100% नाही, पण 90% मेटाबॉलिक पाथवेजवर. सो मेटाबॉलिक पाथवेज आहे ना या ठिकाणी अल्टरनेट होऊन जाईल, विच कंट्रीब्युट टुवर्ड द डिफरंट फिनोटाईप. आणि मेटाबॉलिक पाथवे चेंज झाला तर डिफरंट फिनोटाईप तयार होईल, एक्सटर्नल अपिअरन्स तयार होईल वेगळ्या प्रकारचं, जर या ठिकाणी काय असेल? प्लिओट्रॉपिक जीन असेल तर. आपण डिटेलमध्ये जाऊ. यस, आपल्याला समजलंय काय? सिंगल जीन मल्टिपल फिनोटायपिक एक्सप्रेशन म्हणजे काय? प्लिओट्रॉपी. आणि याचे एक्झाम्पल काय? 3 एक्झाम्पल आहे. स्टार्च सिंथेसिस इन पी. आतापर्यंत 2-2 एक्झाम्पल घेतले आपण, है ना. प्लिओट्रॉपीचे 3 आहे. स्टार्च सिंथेसिस इन पी, फिनिलकिटोन्युरिया पीकेयू, है ना. एक डिसीज आहे पीकेयू, ज्याच्यामध्ये गतिमंद मतिमंद होऊन जातो पर्सन. एखाद्याला जर पीकेयू झाला, फिनिलकिटोन्युरिया, बरोबर, तर तो गतिमंद होऊन जाईल, मतिमंद होऊन जाईल, है ना. बरोबर, फिनिल अलॅनिन नावाचा एक अमायनो ऍसिड आहे, तो ब्रेन मध्ये डिपॉझिट होईल, तेव्हा तो या ठिकाणी आपण म्हणतोय पीकेयू डिसीज होतो, फिनिलकिटोन्युरिया. आणि सिकल सेल अॅनिमिया, तिसरा एक्झाम्पल काय आहे? सिकल सेल अॅनिमिया, है ना. यस, आरबीसीचा शेप कोणता असतो जनरली? व्हॉट इज द शेप ऑफ आरबीसी? बाय कॉन्केव. पण मग सिकल सेल अॅनिमिया मध्ये है ना, आरबीसीचा शेप या ठिकाणी बाय कॉन्केव राहणार नाही, तर तो कसा होऊन जाईल? सिकल शेप. आणि सिकल शेप राहिल्यामुळे त्याची जी कॅपॅसिटी आहे, कोणती कॅपॅसिटी? ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी, ती कमी होऊन जाईल. तर हा डिसऑर्डर आहे. तर हे सगळे डिसऑर्डर आहे. यस, आपण या ठिकाणी बघतोय स्टार्च सिंथेसिस इन पी, पहिला एक्झाम्पल फिनाइलगिडोन्युरिया, दुसरा एक्झाम्पल, आणि सिकल सेल अॅनिमिया तिसरा एक्झाम्पल. यस, इन फिनाइलगिडोन्युरिया पीकेयू अँड सिकल सेल अॅनिमिया द म्युटंट जीन हॅज मेनी फिनोटायपिक इफेक्ट. तर म्युटंट जीन मध्ये, त्या जीन मध्ये काहीतरी म्युटेशन झालंय, आणि त्याच्यामुळे जो म्युटंट जीन बनलाय, तर त्याच्यामुळे त्याचे मेनी फिनोटायपिक इफेक्ट आहे, है ना. फिनोल्किडोन्युरिया कॉजेस मेंटल रिटार्डेशन. फिनोल्किडोन्युरियामुळे काय होईल? मेंटल रिटार्डेशन होऊन जाईल, रिडक्शन इन हेअर होऊन जाईल, अँड स्किन पिगमेंटेशन. बरोबर, तर ज्यांना पीकेयू होतो, यस, ते गतिमंद मतिमंद होतात, रिडक्शन इन हेअर, बरोबर है ना, हेअर फॉल होऊन जाईल, अँड स्किन पिगमेंटेशन, स्किनचं पण पिगमेंटेशन होऊन जाईल. बरोबर, तर आपण एक्झाम्पल बघू प्लिओट्रॉपीचं, आणि एक एक्झाम्पल आहे डिटेलमध्ये, स्टार्च सिंथेसिस इन पी. चला पहिले मला एक्झाम्पल सांगा परत एकदा. जर मी तुम्हाला म्हटलं आयडी इनकम्प्लीट डॉमिनन्स, काय एक्झाम्पल आहे? मिराबिलिस जलापा, एंट्रिनियम मेजस, करेक्ट आहे. कोड डॉमिनन्स काय एक्झाम्पल आहे? एबी ब्लड ग्रुप फक्त, आणि एबी ब्लड ग्रुप फक्त, आणि कॅटल कोट कलर, रोन कलर, क्लिअर आहे. मल्टिपल अलीलचं एक्झाम्पल काय आता म्हणू आपण? एबीओ ब्लड ग्रुप,
आता म्हणू आपण एबीओ ब्लड ग्रुप आणि दुसरं एक्झाम्पल ड्रॉसोफिला विंग्स. त्याच्यानंतर आपण बघितलं पॉलिजेनिक इनहेरिटन्स. काय एक्झाम्पल आहे? ह्युमन स्किन कलर आणि यस ह्युमन स्किन कलर आणि ह्युमन हाईट. आणि आता आपण पाचवं एक्झाम्पल बघतोय प्लिओट्रॉपी. सिंगल जीन मेनी कॅरेक्टर मेनी ट्रेट्स मल्टिपल ट्रेट्स. एक्झाम्पल काय आहे? स्टार्च सिंथेसिस इन पी प्लांट. पुढचं एक्झाम्पल सिकल सेल अॅनिमिया. लास्ट एक्झाम्पल पीकेयू फिनिलगिडोन्युरिया. बरोबर. आता आपण बघतोय स्टार सिंथेसिस इट इज इफेक्टिव्हली बाय बीबी जीन. जर बीबी जीन असेल तर तो राऊंड पण आहे. बरोबर. सीड राऊंड पण आहे आणि त्याच्यामध्ये स्टार्च पण जास्त आहे. जर कॅपिटल बी डॉमिनंट असेल तर. समजतंय का? त्याच्यामध्ये स्टार्च पण बनतंय आणि तो राऊंड पण आहे. त्याची साईज पण मोठी आहे. बरोबर. देअर फॉर लार्ज स्टार्च ग्रेन आर प्रोड्यूस. स्मॉल बीबी असेल तर लेसर इफिशियन्सी इन स्टार सिंथेसिस अँड प्रोड्यूस स्मॉलर स्टार्च ग्रेन. तर तो छोटूसा बनेल, रिंकल्ड बनेल आणि आपण या ठिकाणी काय म्हणतोय अजून यस या ठिकाणी त्याच्यामध्ये स्टार्च पण कमी बनेल. जर स्मॉल बी असेल तर रेसेसिव्ह असेल तर. समजतंय? बरोबर. कॅपिटल असेल तर राऊंड बनेल, मोठा बनेल, त्याच्यामध्ये स्टार्च पण जास्त. क्लिअर? बरोबर. पण मग यस या अंडरस्टँड करा, जर स्मॉल बीबी रेसेसिव्ह आहे तर छोटा पण बनेल आणि स्टार्च पण कमी आहे. स्टार्च ग्रेन साइज ऑल्सो शोज इनकम्प्लीट डॉमिनन्स. यांचा जर आपण क्रॉस केला तर मग आपण बघतो इथे एक सिंगल जीन बनेल, कॅपिटल बी. इथे सिंगल गॅमेट बनेल, स्मॉल बी. दोघं क्रॉस करतील, कॅपिटल बी स्मॉल बी. तर कॅपिटल बी स्मॉल बी म्हणजे आता याची साईज पण इंटरमिडिएट असेल, छोटीशी. समजतंय? स्टार्च पण कमी बनेल. बरोबर. आणि हा इंटरमिडिएट पण आहे. समजतंय? तर यस अंडरस्टँड करा आपण काय म्हणतोय. जर यस मोठा असेल कॅपिटल बी. जर या ठिकाणी छोटा असेल कॅपिटल बी स्मॉल बी. आणि जर एकदमच छोटा असेल तर स्मॉल बी स्मॉल. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन बनतील. अँड दॅट्स वाय यस हिअर इट इज व्हॉट प्लिओट्रॉपिक जीन. आणि यस सायमल्टेनियसली हा अजून काय शो करतो? आयडी पण शो करतो. कारण इंटरमिडिएट बनतोय. बरोबर. इंटरमिडिएट बनतोय तर मग या ठिकाणी आयडी पण शो करेल. म्हणजे आयडीचं पण एक एक्झाम्पल वाढलं. बरोबर. स्टार्च सिंथेसिस इन पी मिराबिलिस जलापा, अँटिरिनियम मेजस आणि स्टार सिंथेसिस इन व्हॉट दॅट इज नथिंग बट डी. बरोबर. पी प्लांट. तर हे आयडीचे पण एक्झाम्पल आहे. तीन झाले आयडी आणि प्लिओट्रॉपीचे. क्लिअर आहे? लास्ट या ठिकाणी पॉईंट बघतोय आपण कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स. है ना? कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स काय सांगतोय बघा. एव्हरी जीन कंटेन इन्फॉर्मेशन टू एक्सप्रेस पर्टिक्युलर ट्रेट. प्रत्येक जीन मध्ये इन्फॉर्मेशन आहे की जी एक्सप्रेस करेल पर्टिक्युलर ट्रेट. बरोबर. ठीक आहे. आता हा पॉइंट आहे, हा आपण नेक्स्ट लेक्चरला अंडरस्टँड करू आणि एमसीक्यू सॉल्व्ह करू. बरोबर. मीनवाईल आज डीएनआरपी नाही आहे, उद्याच्या बरोबर. मंडेला पण थोडा टाइम चेंज करावा लागेल मला, है ना? 9 वाजता नाही पॉसिबल होणार मंडेला. संध्याकाळी 6 वाजता ठेवलं जमेल का? 6-7. बरोबर. तर मग 6-7ला मी तशी लिंक पाठवतो, ग्रुपवर मेसेज करू, है ना? ठीक आहे. तर मंडेच्या दिवस ऍडजस्ट करा, बाकी मग आपलं रेग्युलर टाइम 9 वाजता, है ना? सो यस यू कॅन लिव्ह, जाऊ शकतात.